सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आज आपली परत भेट होते आणि आता आपली रॅन्डम जर्नी सुरू होणार आहे. आपण मस्तपैकी फिरणार आहोत, मित्रांसोबत मजा करणार आहोत, तुम्हाला मस्तपैकी काय काय न्यू प्लेसेस दाखवणार आहे. त्याच्यामुळे रेडी करून मी बाहेर बसलेलो आहे. आपला मित्र आता श्रेयस येतोय, त्याच्याच बिल्डिंगच्या बाहेर ही सोसायटी आहे ना, त्यात श्रेयस राहतो मागे. तर आम्ही पोचलेलो हॉटेल आणि कसं होतं, सकाळचा नाश्ता करायचा होता आणि आम्ही घरून ते नाश्ता करून आलो, पण आमच्यासोबत होता रुज्वल, ज्याने लकीली घराकडून नाश्ता करून नाही आलेला. मग म्हटलं आम्ही पण जाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि नाश्ता करायला बसलो. आमचा प्लॅन तर काय फिक्स नव्हता. मग श्रेयस बोलला, श्रेयस मॅप काढतोय, बघतोय, चेक करतोय कुठे जायचं, कुठलं कुठे जायचं. आमचे 2-3 ओपिनियन असे होते की इकडनं तिकडे जायचं, वेंगुर्ला, मालवण असा ऑप्शन चाललेला. तिकडेच आहे रे बाजूला, मी काय म्हणतोय. शेवटी शेवटला प्लॅन आमचा फिक्स झालेला आहे आणि आम्ही चाललोय निवतीला, ते आहे वेंगुर्ल्यात. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे नारा 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 जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. तर मग मित्रांनो, आता आम्ही लोक कुडाळच्या MIDC फाट्याजवळ आणि ह्या साईडला बाजार वगैरे लागलेला असता पूर्ण. आणि आमचे आर्यन आणि श्रेयस मागे राहिले, त्यांच्यासाठी थांबलो पुढे रुजुल आणि मी. पारे सी दुनिया ये देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. मित्रांनो 3, 2, 1 आणि वाव भाई साहब, काय सुंदर बीच आहे ना समोर. आणि हा बीच आहे आता भोगवे बीच आहे आणि निवती फोर्टच्या बाजूच्या टेकडीवर उभे राहू आणि आम्ही आता या बीच बघतो. म्हटलं स्टार्टिंगला तुमका बीचच दाखवूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया निवती फोर्टला. हिमालयन पाहिजे रे, हिमालयन ड्रिफ्ट मारीत जाऊच्या खाली. काय लुक आहे हा बघ, वा. अरे घेऊन टाका हिमालयन, पहिली तू घे. चला तर मित्रांनो, आता आपण इलो निवती फोर्टच्या इकडे आणि मागे बाईक वगैरे लावलेले आहेत. आपण जाऊया आधी फोर्ट आणि निवती फोर्ट त्याच ठिकाणी जाऊचं आपल्याला. मस्त वाटतं वातावरण, गरम ऊन पडला खूप, रणरणत्या उन्हात चाललो आम्ही. वाजले तरी 10 वाजून गेलेत. समोर व्ह्यू बघा काय दिसतं. हे आर्यन आणि श्रेयस चाललेत आणि समोर मस्त की सी व्ह्यू बा ह्याच ठिकाणी. हे पूर्ण निवतीच. चला तर मग आता आपण चाललो निवती किल्ल्याकडे. गरमी होता खूप जास्त. निवती किल्ल्यावर वरती बघण्यासारखं असं काहीच नाही. किल्ल्याचे थोडेफार अवशेष होते, ते पण आता रानाने पूर्ण दाट गच्च भरून गेले. पण आम्हाला त्या साईडला असलेल्या एका बुरुजावर जाऊन फोटोज क्लिक करायचे होते. चला तर आता तिकडेच जाऊया. ह्याच बुरुजावरनं आम्ही समोरचा समुद्र बघत होतो आणि थोडेफार फोटोसुद्धा काढून घेतले. आणि आता वेळ होती ती म्हणजे निवती बीचला जायची. आता पुढचं प्लॅन होतो आमचं निवती बीचवर जाऊचं. त्यासाठी आम्ही घुसलो गावात आणि गावात ना वाट काढत काढत आम्ही चाललो आता बीचकडे. गावातली मस्तपैकी चिऱ्याची घरं आणि त्यांच्या बाजूनच जाणारी छोटीशी वाट आणि समोरच असणारं समुद्र किनारो आणि त्याच्या बाजूकच असणारे नारळाचे बागे. काय सुख हवा आहे त्यांचा जे ह्या ठिकाणी राहतात. आणि आम्ही आता पोचलो नारळाच्या बागेच्या बाजूकच असणाऱ्या या बॅक वॉटर्सकडे. चला बीचवर आम्ही खाय ना तो कोणाच्या कुंपणातून जातो. फोन नको माझ्याकडे, पण तेवढं
तर मित्रांनो आता आपण असो किल्ले निवतीच्या निवती बीचवर आणि खूप मस्त वाटतं. दुपारचे येलो आम्ही. पाठीबा पूर्ण नजारेच नजारे आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावरून बसलास काय मस्त वाटतं शांत. पण आता ऊन आहे दुपारचा त्याच्यामुळे वाट लागलेली असं आमची. मागे शेडच्या ठिकाणी जाऊन बसतो. काय रे चला चला तर आमचा किल्ले निवतीचा निवती बीच बघून झालेला. आपला किल्ले निवती बघून झालेला आणि ह्या साईडला आता आम्ही चाललो बॅक वॉटर्सकडे. बघूचा पाणी कसं आता त्याच्यानुसार पुढचे प्लॅन चालले आहेत आमचे. आर्यन, श्रेयस आणि मागे रुजुल तुलाही पाठी राहलो. हे काय राणी दिली चांगला पाणी आहे. हे चांगला पाणी आहे ना. पुढचे प्लॅन बघूया. नाही ह्या पण मस्त आहे. अजून दाखवते तुझा. हा 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 हा. ए दूध ए आर्यन ताक होया. ताक बीचवर ताक पडला. काहीतरी इव्हेंट होतोय. पाठी फुला बिला लावलेली आहे तटकवली असेल. बॅक वॉटर्समध्ये पोहण्यासाठी आर्यनचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यासोबत माझा सुद्धा थोडा थोडा. पाणी चांगले असेल कमी असेल तर समुद्रात नाही पोहतो आम्ही. बॅक वॉटर्सला पोहतो आधीच सांगतोय. मी काय केलं रे. अरे आमका जाऊचं ते पर्वताकार टेकडीवर जी आमच्या लेफ्ट साईडला. पण पाण्याची पातळी बघता आम्ही ह्यो प्लॅन ड्रॉप केलेलो हा. आणि आमच्या पोहण्याचा प्लॅन पण आम्ही ड्रॉप केलेलो आहे. त्याच्यापेक्षा मस्त आहे की बीच व्ह्यू घेऊया. कसं घर जवळ घराच्या समोरच समुद्र किनारा. निवती बीच फिरून झाल्यावर आम्ही चाललोय आमच्या पुढच्या स्टॉपला आणि ते होतं मालवणचं राजकोट. वाटेत लागणाऱ्या चिपी विमानतळाला पाहत आम्ही पोहोचलो मालवणच्या या बाजारपेठेत. आणि बाजारातून बाहेर पडून आम्ही आता पोहोचणार राजकोटला. अरे भाई तर मग मित्रांनो आता आम्ही आलोय राजकोटला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ इकडे आलो. आणि ह्या साईडला मागेच एक ॲबॅन्डन घर आहे. तिकडनं सीन कसं दिसतो तुम्हाला दाखवायचं. चला आता वेळ झाली दुपारची. त्यामुळे आम्ही जेवणासाठी म्हणून आम्ही आलो मालवणच्या हॉटेल बॅम्बूमध्ये. आणि तिकडच्या जेवणावर आम्ही जसे तुटूनच पडलो. कारण संपूर्ण दिवस असेच फिरून दुपारी खूप भूक लागलेली. त्यानंतर आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर मग मित्रांनो आजचं ॲडव्हेंचर आपलं झालेलं आहे. मस्त फिरून वगैरे झालेलं आहे. आणि आज आलो आहे मी आता आपल्या गावी दारिस्तेला. आणि दिवाळीची तयारी आहे बघा. वरती आपल्या आकाशकंदील आहे. कंदील पेटतोय मस्त आहे की दिवाळीचा. आणि इकडे बाहेर लाईट चालू आहे मस्त. म्हणून म्हटलं खळ्यात जाऊया आणि आजच्या ब्लॉगची शेवट करूया. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मस्त की ब्लॉग होणार आहे आपला. मस्त व्हिडिओ आवडला असेल, स्टोरी टेलिंग आवडली असेल, सॉंग्स आवडले असेल, नजारे आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स मला खूप पसंत आहे. त्याच्यामुळे कमेंट करायला मुळीच विसरू नका. नक्कीच काहीतरी कमेंट करून जा. चला जरा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. उद्या आहे दिवाळीची पहिली अंघोळ. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.